हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं विनायस किचनमध्ये। आज मी तुम्हाला आपण लग्न कार्यामध्ये रिसेप्शनमध्ये जो पुलाव खातो व्हाईट कलरचा, तो पुलाव बनवून दाखवणार आहे। यासाठी मी इथे बासमती तांदूळ शिजवून घेतलेला आहे। तुम्ही कुठला तांदूळ घ्याल त्याप्रमाणे तुम्ही त्याचं पाण्याचं माप हे व्यवस्थित घ्या। माझा आता बासमती तांदूळ आहे, 1 वाटी पाण्यामध्ये मी हा कुकरमध्ये शिजवला आहे, त्यामुळे 1.5 वाटी पाण्यामध्ये तो शिजवून घेतलेला आहे। 1 वाटी तांदूळ 1.5 वाटी पाण्यामध्ये 2 शिट्ट्या करून। आता मी ह्याच्यावरती ना कलर जे असतात आपले फूड कलर ते थोडे थोडे टाकलेले आहेत। जेव्हा आपण तो पुलाव खातो तेव्हा आपण पाहतो तिथे काही ग्रीन कलरचे हे शीत असतात भाताचे, येलो असतात, ग्रीन असतात, रेड असतात। त्या पद्धतीने मी ह्याच्यावरती कलर टाकून घेतलेला आहे। आता आपण पुढची प्रोसिजर करूया। आता मी कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे, 1 चमचा। तर त्यामध्ये आधी आपण पनीर आहे फ्राय करून घेणार आहोत। गोल्डन कलर येईपर्यंत आपण छान फ्राय करून घेणार आहोत पनीरला। आणि काजू पण टाकणार आहोत। काजू मी अर्धे भाग करून घेतलेले आहेत। हे दोन्ही आपण छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत करून घेणार आहोत। आपले काजू आणि पनीर छान गोल्डन ब्राऊन झालेले आहेत। आता आपण त्याच तेलामध्ये पुलाव करायला चालू करूयात। यामध्ये मी अर्धा चमचा जिरा घातलेला आहे। खडे मसाले मी घेतलेले आहेत। यामध्ये दालचिनी आहे, लवंग आहे, मोठी इलायची आहे, वेलदोडा आहे, तेजपत्ता आहे। हे छान आपण फ्राय करून घेणार आहोत। यामध्ये मिरचीचे तुकडे घालणार आहोत। फार तिखट नाही आहे ही मिरची। आता आपण यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट घालणार आहोत। फार आपण मसाले कुठलेच घालणार नाही आहोत। खडे मसाले आणि आलं लसणाची पेस्ट हे छान परतून घेणार आहोत। आता आपण त्यामध्ये कांदा घालूया। बारीक स्लाइस केलेला कांदा आहे। भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। मी इथे गाजर घेतलेला आहे, मटार आहे, फ्रेंच बीन्स आहे, पनीर, काजू आणि कॅप्सिकम घेतलेला आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही बटाटा पण घालू शकता याच्यामध्ये। तर आपण कॅप्सिकम घालूया। एक 2 मिनिटं आपण परतून घेणार आहोत। आपला कॅप्सिकम कांदा छान परतला आहे। आता आपण त्यामध्ये मटार, गाजर आणि फ्रेंच बीन्स हे सगळं घालून घेणार आहोत। सगळं मी अगदी बारीक पातळ असं चिरलेलं आहे, जेणेकरून ते पटकन शिजेल। आणि भाज्या परतत असतानाच आता आपण त्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत, म्हणजे भाज्या आपल्याला अळणी लागणार नाहीत आणि पटकन शिजतीलही। छान हलवून आपण 1 ते 2 मिनिटं आता भाज्या या शिजवून घेणार आहोत। 1-2 मिनिटं झालेली आहेत। आपल्या भाज्या पण शिजलेल्या आहेत। आता यामध्ये आपण शिजवलेला आपला राईस घालणार आहोत।
आणि छान मिक्स करून घेणार आहोत. अशा रीतीने आपलं मस्त मी मिक्स करून घेतलेलं आहे सर्व मसाले, व्हेजिटेबल्स आणि राईस. आता आपण यामध्ये थोडंसं तूप कडेने घालणार आहोत. ऑप्शनल आहे हे, तुम्हाला आवडत असेल तर घाला. आणि 1-2 मिनटं आपण वाफवून घेणार आहोत. मस्त असा आपला पुलाव तयार आहे, तुम्ही पाहू शकता. आता वरतून आपण तळलेले काजू आणि पनीर ते घालणार आहोत. आणि सर्व करून घेणार आहोत. चला तर मग आपला पुलाव हा डिशमध्ये काढून घेऊयात. तुम्ही पाहू शकता किती छान मोकळा असा मस्त आपला पुलाव झालेला आहे. कलरही अगदी तसाच आलेला आहे जसा आपण लग्न कार्यामध्ये खातो. वरून थोडे काजू बदाम ठेवते आहे. हे पहा किती मस्त आणि असा मोकळा असा मस्त आपला पुलाव झालेला आहे. तुम्ही पण नक्की करून बघा, ट्राय करा. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.